मी कलेक्टर साहेब औरंगाबाद यांच्या कार्यालयात कलेक्टर साहेबांशी बातचीत केली। श्रीमती कमल भगवान खरात या माजी सैनिकाच्या पत्नी आहेत। त्या 27 वर्षापासून सरकारनं वाटप केलेल्या जमिनीबाबत लढा देत आहेत। कोर्टाचे आदेश असून सुद्धा वारंवार स्टे आणि वारंवार सरकारचा गद्दारपणा उघडीस येतो, निव्वळ आश्वासन मिळते। त्यामुळे माझ्या सैनिक कोणी ऐकत नाही ही माझी विनंती आहे। काय सांगितले कलेक्टर साहेबांनी तुम्ही भेटले तर? वेळ नाही हो, त्यांना वेळ नाही म्हणून त्यांना वेळ नाही सांगितलं नाही। एक मिनिट महत्त्वाचं आहे, आम्हाला पण भेटणं काय महत्त्वाचं नाही। राज्यपालाची गाडी आहे, त्यांना राज्यपाल येणार असल्याचं सांगतायत त्याच्याकडे वेळ नाही। मग तुम्ही कुठे जावा, तुम्ही विचारायचं होतं ना? विचारले ना, तुम्ही आमचे मायबाप आहात आणि आम्ही तुमच्या जवळ नाही रडायचं तर कुठं रडायचं? तुम्ही गणी म्हणे आता इथे काय म्हणले आणि काय सांगितले, कोणाला कॉल लावलं होतं त्यांनी वैजापूर एसडीएमला कॉल लावला आणि सांगितलं की यांचं काय केलं तुम्ही, तर त्यांनी सांगितलं की परत स्टे नुसते। तर मला 17/8ला स्टे खारिज झाला। मी त्यांना नोटिसा दिल्या, अर्ज दिला की साहेब आता कोर्टामध्ये केस नाही, मला ताबा द्या। त्यांनी 6 तारखेला आम्ही शेतात गेलो। शेतात गेल्यावरती समोरच्याला 15 दिवसाचा वेळ दिला, त्यांनी स्टे घेतला परत आणि आता 10 तारखेपर्यंत। तर मला एसडीएम म्हणाले तुम्ही वकील लावा आणि वकिलाला लावून स्टे खारिज करा आणि ताबा देऊ आम्ही। साहेब आता आम्ही कलेक्टरकडे गेलो होतो, कलेक्टर साहेबांनी आम्हाला झिडकवलं। कलेक्टर साहेबांना मी 3 वेळेस म्हटलं साहेब तुम्ही आमचे बाप आहेत, आम्ही कुठं जायचं, खालचे लोक काम करत नाही, आम्ही तुमच्याकडेच येऊन तुम्हाला सांगणार आहे। तर म्हणे आम्हाला वेळ नाही आहे, 1-1 मिनिटाचं पडलं आम्हाला वेळ नाही आहे। तर मग या आर्मीत जाण्याचा विषयच नाही आहे, मिलिटरीत कशाला जायचं? जर कलेक्टर आणि तहसीलदार एसडीएम जर या सैनिकाच्या परिवाराला मदत करत नसेल तर मग आर्मीत कशाला जायचं? आणि मी तर पत्रकारांना एवढंच विनंती करते की सगळ्या मीडियाला पसरवा ही बातमी की कलेक्टरने आम्हाला बाहेर काढून दिलं। माझ्या सगळ्या महिला ह्या 70 वर्षाच्या खाली बसल्या, कलेक्टरने आम्हाला जाणून बुजून निघा 1 मिनिटाचा वेळ होता, तुम्ही 10 मिनिटं घेतले। हे असं कलेक्टरचं नसतं। कलेक्टर हा सर्वांचा मायबाप असतो, कलेक्टरने सगळ्याला न्याय दिला पाहिजे। आता एक GR आलेला आहे, माझ्या सैनिकाच्या परिवाराचं कसं वर्तणूक करायचं, त्यांच्यासोबत कसं वागायचं, त्यांना न्याय कसा द्यायचा, असं GR आलेलं आहे आता। मग मला सांगा, जर कलेक्टर सारखी व्यक्ती आम्हाला न्याय देत नसेल तर बाकीचे लोक काय करतील आमच्यासोबत, कसा वर्ताव करतील आमच्यासोबत? साहेब मी तुम्हाला विनंती करते की हे सगळ्यांना पसरवा, कारण मी 6 दिवस उपोषणला बसले। लोकमतने माझी बातमी लावली नाहीये, सकाळवाल्यांनी लावली नाहीये। हे लोक काय करतात मग? पत्रकार लोक जर न्याय द्यायसाठी झगडत नसतील आमच्यासाठी तर काय कामाचे पत्रकार? पण पत्रकाराला हात जोडून विनंती करते की यांनी सगळ्यांनी या बातम्या लावा। सैनिकाच्या जीवावर 4-4 लाखाच्या 50-50 लाखाच्या गाडीत बसतात ते, जेव्हा सैनिक बर्फामध्ये ड्युटी करतोय, 100 डिग्री सेल्सिअसमध्ये ड्युटी करून देशाचं संरक्षण करतोय। काल आतंकवादी हमला झाला, हे गेले का कलेक्टर, कोणी तहसीलदार, कोणी मंडळाधिकारी तिथं? सांगा ना, आमचे फौजी मरू लागले तिथं बॉर्डरला, हे आईश करू लागले आणि मग आमच्या सोबत असे वागतात। यांचं कर्तव्य आहे आम्हाला रिस्पेक्ट देणं, आम्हाला प्रेमानं बोलणं, आमचे कामं करणं। का नाही करत हे आमचे कामं? जर यांनी माझं काम 3 दिवसात केलं नाही तर मी सगळ्याची यादी तयार करून लिहिणार आणि रॉकेल घेणार, हे सत्य सांगते तुमच्या समोर, पत्रकारासमोर। हा केलं नाही तर भगवान खराची पत्नीच नाही, सैनिकाची पत्नी नाही। 27 वर्षापासून साहेब जीव तळतळतोय माझा। मी सोनं नाणं मोडून सगळं हे चक्र मारते। वैजापूर तहसीलदार, एसडीएम, SP ऑफिस, हे काय मजाक लावली का यांनी सैनिकाच्या पत्नीसोबत? आज 70 वर्षाची बाई 6 दिवस उपोषणला बसली आणि यांनी मला पत्र दिलं उपोषण सोडा म्हणून, तुम्हाला ताबा देतो, ताबा नाही दिला तहसीलदार एसडीएमने। याला काय कोण आहे भ्रष्टाचार? कोण आहे? तहसीलदार एसडीएम काय म्हणतात ते म्हणतात करू 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 आणि त्याला दिले, समोरच्याला 15 दिवसाचा वेळ दिला। त्यांनी कोर्टात जाऊन स्टे घेतला आणि शेताच्या बांधावर आम्ही मोजायला गेलो तर त्याने त्या मोजणीदाराला ती कागद दाखवला, तहसीलदाराला कागद दाखवला की बाबा स्टे तुम्ही मोजू शकत नाही। मग हे काय झोपले का साहेब? समोरच्या माणसाला एक प्रकारे त्या ठिकाणी संधी देतात आणि संधी देऊन एक प्रकारे हा त्रास देणं चालू केलेला आहे एसडीएमने सुद्धा। तर ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे। आर्मी आहे, मग तुमचे वरिष्ठांना का तुम्ही यांना कळवण्यात येते? कळवलं सर त्यांना कळवलेलं आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे, ते काय करतात परंतु या पत्राची सुद्धा हे स्थानिक ठिकाणीच दखल घेत नाही आणि पाठवलं जात नाही लवकर। 6 तारखेला त्या गावामध्ये गेलो, त्या लोकांनी गावचे गुंडे लोक तिथं उभे केले होते, जवान पोरं। अरे बाबा आम्ही भांडण करण्यासाठी आलो नाही, आम्ही शांतता घ्यायसाठी आलेलो, आम्ही जमीन जी आहे आमची ही कब्जा करण्यासाठी आम्ही आलेलो आहे, हे आमचं पत्र आहे।